कोणी त्यावरही संतोष. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून मी सकाळची देवपूजा, सकाळचा स्वयंपाक हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सध्या मुलांची एक्झाम वगैरे सुरू आहे आणि त्यामुळे त्यांना स्कूल हे कमी टाईममध्ये असतं, तर त्यामुळे त्यांना वेगळं काहीतरी खायचं असतं आणि भाजीपोळी सोडून आणखीन काहीतरी नवीन प्रकार त्यांना खायचा असतो. तर नेहमीच त्यांचा हट्ट असतो की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर जी आहे ती मी आटा नूडल्स वापरते आणि मी नेहमी आट्याची जरी मॅगी असली तरी देखील ती खाऊनसुद्धा मुलं कंटाळतात. तर म्हटलं आज वेगळं काहीतरी करूया. तर सकाळी त्यांना टिफिन द्यायचा होता, तर त्यासाठी वेगळं काहीतरी करायचं. वेगळं काय तर नेहमीचंच आहे, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं म्हणून माझं चाललं होतं. तर इथे मी सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे चिरून घेतला. मिरच्यासुद्धा छान अशा बारीक चिरून घेतल्या आणि सकाळी सकाळी मुलांची आवराआवर करायची असते आणि बाकीची कामंसुद्धा आवरायची असतात. त्यामुळे म्हटलं आज हलकं फुलकं काहीतरी बनवूया. तर नेहमी भाजीपोळी तर बनवतच असतो, पण आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया. तर कढई छान अशी गॅसवरती गरम व्हायला ठेवली. तोपर्यंत इकडे बाजूची सगळी कामं मी आवरून घेतली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं आणि त्यानंतर मग फोडणी द्यायला घेतलं. आज मी इथे फोडणीच्या शेवया करणार होते. तर आपण साध्या शेवयासुद्धा करतो दुधातल्या किंवा मग फक्त तुपातल्या. तर आज मी इथे फोडणीच्या करत होते, कारण जशी मुलं मॅगी खातात किंवा आटा नूडल्स खातात तर त्याच प्रकारे ही लागते. फक्त मी याच्यामध्ये मसाले जे आहे तर ती आपला जो मॅगी मसाला जो आहे तर तो त्याच्यामध्ये घालते, जेणेकरून मग मुलांना मॅगीसारखीच टेस्ट या शेवयांना येते. तर त्यामुळे आणि सुरुवातीला मुलं शेवया खाण्यासाठी कंटाळा करत होते, त्यांना आवडतसुद्धा नव्हतं. पण जेव्हापासून मी त्याच्यामध्ये मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला किंवा नूडल्सचे जे मसाले येतात तर ते घालून करते, तर त्यानंतर मुलं आवडीने खातात आणि स्वतःहून मागतात की घरची मॅगी खायची आहे. म्हणजे तर आज मी फोडणीच्या शेवया करणार होते. त्यासाठी मी तेल कढईमध्ये घालून घेतलं होतं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं छानपैकी घालून घेतलं आणि थोडासा लाल कलर येईपर्यंत परतवून घेतलं. कारण आपण याच्यामध्ये जरी पाणी टाकून हे फोडणीला घालत असू तरी देखील मग कांदा जर छान असा लालसर होईपर्यंत आपण भाजलेला असू तर त्यामुळे चवीला खूप छान लागतं. म्हणून मग इथे मी कांदा आणि शेंगदाणे जे आहे तर ते छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो जे आहे तर ते घालून घेतले. कारण तसंही टोमॅटो शिजायला काही फार वेळ लागत नाही. तर टोमॅटो नंतर घातले आणि सगळं छानपैकी परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा हिंग घातला आणि त्यानंतर परत एकदा परतवून घेतलं आणि छान असं लालसर होईपर्यंत सगळं एकत्रित भाजून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन थोडा कोथिंबीर घातला आणि मग जसं आपण नेहमी साध्या पद्धतीने फोडणीला घालतो तसं टोमॅटो, मसाले आणि हळद, तिखट आणि घरातील काही आणखीन 1-2 मसाले होते तर ते मी घातले. तर सगळे घालून मग छान असं परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी घातलं, कारण जास्तसुद्धा पातळ करायच्या नव्हत्या. जास्त जर पाणी घातलं की मग त्या खूपच पातळ होतात आणि मग मॅगीसारख्या त्या अशा छान अशा मोकळ्या होत नाही. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी घातलं, थोडं मीठ घातलं आणि त्यानंतर त्याला छान अशी उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये ज्या शेवया होत्या तर त्या घालायच्या होत्या. तर त्याच्या आधी मग मी इथे मुलांसाठी दूध बाजूला केलेलं होतं तर ते त्यांना द्यायचं होतं आणि तोपर्यंत इथे रात्री मी छान असं दही जमवलेलं होतं तर ते सुद्धा मला बघायचं होतं. तर हे घरी लावलेलं दही आहे आणि खूप छान घट्टसर होतं. त्यामुळे मग मी आता घरीच दही लावते, कारण आधी मी जेव्हा दही लावायचे तर त्यावेळेस भरपूर पातळ किंवा तयारच नव्हतं होत असं व्हायचं. पण आता बऱ्याच वेळा खूप वेळा मी प्रयत्न केला की घरी आपण दही लावूनच बघायचं. तर त्यानंतर आता मला बऱ्यापैकी जमतं आणि खूप छान असं घट्टसर दही घरी तयार होतं. तर त्यामुळे आता मी घरीच दही तयार करते. बाहेरून मी एखाद्याच वेळेस दही आणते आणि श्रीखंडसुद्धा करायचं असलं की मग घरीच दही जमवते. तर छान अशी पाण्याला उकळी आली होती. त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेवया घातल्या आणि छानपैकी त्याला परतवून घेतलं. त्यानंतर तयार झालेल्या शेवया आता
मुलांच्या टिफिनमध्ये मी काढून घेतल्या, कारण आता मुलांना भरपूर वेळ होत होता आणि म्हटलं टिफिनमध्ये टाकल्यानंतर लवकर थंड्या होतील, कारण कढई तशी खूप गरम होती आणि ही कढई जी आहे ती खूप जाड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर वेळ अन्न जे आहे ते गरम राहतं. तर म्हटलं आता टिफिनमध्ये काढून घेते, जेणेकरून मग लवकर थंड होईल आणि मुलांना ते स्कूलसाठी देता येईल. तर सगळ्या शेवया टिफिनमध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर मग मुलांचं दूधसुद्धा तयार झालेलं होतं, ते सुद्धा गाळून त्यांना प्यायला दिलं. आणि त्यानंतर मग ह्या ज्या कढईमधल्या शेवया होत्या तर त्यासुद्धा मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवल्या आणि कढईसुद्धा घासायला ठेवली, कारण मग खूप सारी भांडी जमा झाली की मग घासायलासुद्धा कंटाळा येतो. म्हणून मग अशी थोडी थोडी भांडी असली की मग मी ते लगेच घासून घेते. आता मुलांचा टिफिन वगैरे झाला होता, त्यानंतर मग मी ते माझा चहा करायला घेतला, कारण सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय काही कामं सुचत नाही. पण एखाद्या वेळेस जर घाई असेल तर आधी बाकीची कामं करावी लागतात आणि नंतर मग चहा वगैरे घेता येतो, कारण चहासुद्धा निवांत घेतला की खूप छान वाटतं. म्हणून मग मी सगळं आधी पटापट आवरून घेतलं, त्यानंतर माझा चहा ठेवायला घेतला. तर चहामध्ये सुद्धा इथे साखर, चहा वगैरे घालून घेतला आणि इथे हा घरी तयार केलेला मसाला आहे चहाचा, तर तो मी रोज वापरते. आता बऱ्याच वेळा असं होतं की अद्रक आपल्याला मिळतंच असं नाही, तर अद्रक संपल्यानंतर मग हाच चहाचा मसाला जो आहे तो मी चहामध्ये घालते. तर इथे छानपैकी माझा चहा तयार झालेला होता आणि त्यानंतर मग मी तो गाळून घेतला आणि मस्तपैकी गरमागरम असा चहा माझा तयार झालेला होता. आणि त्यानंतर चहा घेऊन मग मी निवांत गॅलरीमध्ये थोडा वेळ बसले, कारण एक 5-10 मिनटं जर निवांत गॅलरीमध्ये बसलं की अख्खा दिवस मग खूप असा माझा जातो. त्यामुळे मी तिथे एक 10-15 मिनटं सकाळ संध्याकाळ तर बसतेच. तर छानपैकी चहा घेतला आणि सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग देवपूजा करायची होती, तर देवपूजेला मी सुरुवात केली आणि त्याआधी उंबरठा पूजन मी करून घेतलं, कारण एकदा उंबरठा पूजन झालं की बाकीची कामं आपल्याला पटापट आवरता येतात घरात. मग सगळी कामं अख्खा दिवस जरी गेला तरी काही वाटत नाही, पण उंबरठा पूजन हे सकाळी सकाळी झालं पाहिजे. त्यामुळे आधी उंबरठा पूजन करून घेतलं आणि मग देवपूजेला बसले. तर देवपूजेला बसतानासुद्धा सगळी जे काही आपल्याला सामान लागतं तर ते मी आधीच आणून ठेवते, कारण मग देवपूजा करत असताना मधात उठू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे मग सगळं जे सामान आहे ते एकदाच मी घेऊन ठेवते. तर सगळं सामान जवळ घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी दिवा लावला, कारण दिवा लावल्याशिवाय आपली देवपूजा ही अपूर्ण असते. त्यामुळे सगळ्यात आधी असा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी कुलदेवीचा फोटो मी देवघरामध्ये ठेवते छानपैकी पुसून. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये ठेवते आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती, त्यानंतर सगळ्या देवी देवतांची मूर्ती आणि जी यंत्र आहे तर ती मी देवघरामध्ये ठेवते. तर छानपैकी अशी आजची देवपूजा निवांत झाली होती. तर हे जे देवघरामध्ये मी वस्त्र टाकते किंवा स्वामींसाठी जे वस्त्र आहेत तर ते मी घरीच शिवते. मला बऱ्याच ताईंनी विचारलं की देवांचे वस्त्र किंवा स्वामींचे आसन, स्वामींचे वस्त्र तुम्ही कुठून घेता? तर हे मी घरीच शिवते, कारण बऱ्यापैकी ठिकाणी मी बाहेरसुद्धा ऑनलाईन बघितलं, ऑफलाईन बघितलं, तर त्यांची किंमत खूप जास्त सांगितली जाते. आता ते तेवढी मेहनत घेतात, त्यामुळे सुद्धा ते जास्त त्याची किंमत सांगितली जाते. पण मला असं वाटलं की जसं मी बरेचसे कपडे जे आहे ते घरी शिवते, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला जमेल. तर मग मी घरीच एक पीस घेतलं आणि छान असं त्याचं देवघरासाठी आसन, स्वामींसाठी वस्त्र, स्वामींसाठी टोपी शिवून बघितली आणि ती खूप छान झाली. आणि पेशवाई टोपीसुद्धा मी घरीच स्वामींसाठी बनवली होती, तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती. तर आणखीन नवीन अशा टोप्या मला स्वामींसाठी किंवा बाळगोपाळांसाठी तयार करायच्या आहे, तर त्यासुद्धा मी लवकरच तयार करेल आणि त्याविषयीसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर छान अशी आजची देवपूजा माझी झालेली होती. त्यानंतर सगळी यंत्र मी सगळ्यात आधी ठेवून घेते आणि यंत्र ठेवल्यानंतर मग देवी देवतांना ठेवते, कारण यंत्र ही देवांची आसनं असतात आणि सगळ्यात आधी तीच आपण ठेवली पाहिजे. कारण जिथं देवांची यंत्र असतात, जिथे देवांची आसनं नसतात, तिथेच देव विराजमान होतात असे म्हटलं जातं. त्यामुळे मग सगळ्यात आधी आपण देवांचे आसन ठेवायचे आणि त्यानंतर देवांच्या मूर्ती ठेवायच्या. आता बऱ्याच वेळा असंही होतं की देवांच्या मूर्ती आधी ठेवल्या जातात आणि नंतर मग यंत्र ठेवल्या जातं. तर बऱ्याच वेळा माझंसुद्धा असं लक्षात येत नाही. तसं तर नेहमी असं होतं असं नाही, पण एखाद्या वेळेस असं होतं की देवांना आधी स्नान घातलं जातं आणि नंतर मग असं होतं की यंत्र राहून जातात. पण हरकत नाही, आपण माणूसच आहे आणि माणसाकडनं चुका होतात. तर
सगळ्यात आधी आपण यंत्रांची स्थापना करून घ्यायची आणि त्यानंतर देवांची स्थापना करायची आणि त्यानंतर मग गजांत लक्ष्मी असतील किंवा शंख आणि घंटा असेल त्यांची आपण पूजा करून ते देवघरामध्ये ठेवायची. तर छान अशी देवपूजा माझी झालेली होती. त्यानंतर स्वामींच्या पादुकासुद्धा छान अशा पुसून देवघरामध्ये ठेवल्या आणि मग हळदी, कुंकू, अष्टगंध सगळ्या देवांना लावून घेतलं आणि छान अशी रांगोळी मी काढली. त्यानंतर रांगोळीवरती सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा वाहिल्या आणि मग देवांना फुलंसुद्धा अर्पण करायची होती. तर इथे देवपूजेचं जे पाणी आहे ते आपण तुळस सोडून इतर सगळ्या झाडांना अर्पण करायचं असतं. त्यामुळे मग सगळ्यात आधी पाणी जे आहे ते सगळ्या झाडांना अर्पण केलं आणि पूजा तर झालेली होती. मग इथे बाहेर गॅलरीमध्ये जी तुळशी वृंदावन आहे आणि जे शिवलिंग आहे तर त्यांचीसुद्धा पूजा करायची होती. तर तीसुद्धा मी देवपूजेनंतर किंवा एखाद्या वेळेस देवपूजेच्या आधीसुद्धा करून घेते. तर छान असं तुळशी वृंदावन आधी मी स्वच्छ करून घेतलं. कारण काय होतं, गॅलरीमध्ये वृंदावन आहे आणि बऱ्यापैकी धूळ जी आहे ती आपण सकाळ संध्याकाळ जरी सगळं सामान किंवा कुंड्या वगैरे स्वच्छ केल्या तरी देखील धूळ येतेच. तर त्यामुळे मग रोज मी असं तुळशी वृंदावन जे आहे तर ते स्वच्छ करून घेते. बाकी सगळी झाडं तर स्वच्छ होत नाही, पण तुळशी वृंदावन मी रोज स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर इथे हा जो शालिग्राम आहे तर हा जशी जशी माती आतमध्ये जाते तसं तसं शालिग्रामसुद्धा मातीमध्ये जातो. तर त्यामुळे तो असा रोज वरती काढावा लागतो. आता यालासुद्धा उपाय म्हणून एक छोटंसं काहीतरी स्टँड किंवा एक लाकडाची फळी त्याच्यामध्ये मला ठेवायची आहे, जेणेकरून शालिग्राम जे आहेत तर ते असे वरच्या बाजूला राहतील. कारण मातीमध्ये गेल्यानंतर मग ते नको वाटतं आणि पूजा करताना छान असं वरच्या बाजूला असेल तर खूप छान वाटतं. म्हणून मग शालिग्राम जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर तुळशीमध्येच ठेवते, पण बाजूला असे ठेवून घेतले आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा केली, शालिग्रामची पूजा केली, हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या, छान असा दिवा लावला आणि त्यानंतर बाजूला एक छान असा छोटासा ट्रे आहे. त्याच्यामध्ये मी महादेवांची जी शिवलिंग आहे तर ती ठेवते आणि मुद्दामच आजूबाजूला छोटे छोटे झाडं जे आहे ते लावून घेतले, जेणेकरून मग पिंडीवरती थोडीफार सावली त्यांची पडते. कारण पिंड डायरेक्ट उन्हामध्ये ठेवणंसुद्धा नको वाटतं आणि छोटंसं मंदिर जरी बनवायचं म्हटलं की पाऊस वगैरे आला किंवा उन्हामुळं तर ते खराब होतंच. तर त्यामुळे असं झाडांची सावली यावी म्हणून मग मी असे छोटे छोटे झाडं लावून ठेवते आणि आता सध्या नेटसुद्धा लावलेला आहे. तर त्यामुळे फार काही ऊन येत नाही आणि वरच्या बाजूला मी अशी छोटीशी गळती ठेवते, जेणेकरून मग अभिषेक जो आहे तर तो 1-2 तास छानपैकी होत राहतो. तर हळूहळू यातलं पाणी खाली गळतं आणि त्यामुळे मग अभिषेक कंटिन्यू होतो. आणि तसं तर आपण मोबाईलवर किंवा स्वतःसुद्धा मृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप जरी केला तरी आपोआप शिवलिंगावरती अभिषेक घडतो. तर आपण आपली कामंसुद्धा इकडे चालू ठेवू शकतो आणि अभिषेकसुद्धा होत राहतो. तर त्यामुळे छान वाटतं. आणि हे बघा, हे एक मनी प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये हे एक छोटंसं प्लांट आहे. तर हा मला मिळाला होता. तर तो कोणता आहे आणि त्याचं नाव काय हे मला माहिती नाही, पण तो मनी प्लांटमध्ये आहे. आणि आता झालं असं की ही कुंडी जी आहे ती छोटी आहे आणि त्याच्यामध्ये एकदाच हे 2 प्लांट झाले, त्यामुळे मग आता त्यांची वाढसुद्धा फार काही होत नाही. तर आता ते मला दुसऱ्या एका कुंड्यांमध्ये लावायचे आहे. तर ह्या कुंड्या इथे भरपूर दिवसांच्या पडलेल्या आहे, त्यालासुद्धा वेळ मिळत नाही. तर आता एक दिवस त्याच्यामध्ये त्या कुंड्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये हे दोन्ही प्लांट वेगवेगळे लावायचे आहे, जेणेकरून मग छानपैकी त्यांची वाढ होईल आणि ते मोठे असे छान ग्रो करतील. तर त्यासाठी मग ह्या कुंड्या ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसांपासून इथे ठेवलेल्या आहे. तर बघू आता त्याच्यामध्ये कधी झाड वगैरे लावलं जातं. तर नव्याने झाड लावलं ना की त्याचीसुद्धा तितकीच छान होते आणि लवकर होते. तर असं हे छोट्या छोट्या प्लांटचं छोटं गार्डन माझं आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही बदल करायचे आहे, पण नेमके आता ते कसे करायचे आणि कधी करायचे हेच सुचत नाही आहे. त्यामुळे आता सध्या तरी मी ते तसंच ठेवलेलं आहे. आणि बाजूला ही बरीचशी मोठी झाडे आहेत. तर त्याच्यामध्ये हा एक कुंदाचं झाड आहे. तर त्यालासुद्धा बऱ्यापैकी आता फुलं येतात. हिवाळा जसा जसा सुरू होतो तर हिवाळ्यामध्ये त्याला बऱ्याच फुलं जे आहे ते येतात. तर इथे बघा छान असा गुच्छ त्याला आलेला आहे आणि हे ब्रह्मकमळ आहे. तर याचंसुद्धा पान बऱ्यापैकी खराब झालेलं आहे. बहुतेक याचं खालचं जे ही कुंडी जी आहे तर ती म्हणजे जो तेलाचा टीन असतो तर त्याच्यामध्ये मी ते लावलेलं आहे. तर बऱ्यापैकी वेळा असं झालेलं आहे की जेव्हा जेव्हा हे पानं खाली पडतात तर तेव्हा त्या टीनला लागल्यानंतरच ते पानं खराब होतात. तर बहुतेक असं काहीतरी असेल की
त्याला लागल्यानंतरच हे पानं खराब होतात आणि काळे पडतात. बाकी जे वरचे पानं आहे तर ते कधीच खराब होत नाही, त्याची वाढ तर आणखीन होत जाते आणि बऱ्यापैकी ते वाढतात. तर सुद्धा टीनला छान असा कलर केला की मग त्याची पानंसुद्धा खराब होणार नाही असं मला वाटतं. तर त्याला सुद्धा लवकरच कलर करेल, जेणेकरून मग बाकीची जी काही पानं खराब होतात तर ती खराब होणार नाही आणि छान असा तो हे जे ब्रह्मकमळ आहे तर त्याची वाढ होईल. तर हे बाजूला जे कुंदाचं झाड आहे ते सुद्धा बऱ्यापैकी आता वाढायला लागलं आहे. त्याची वाढ खूप छान प्रकारे होते आणि फुलं तर त्याला रोज 10-15 फुलं तर येतातच. म्हणजे देवपूजा आपल्या देवपूजेला लागतील एवढे फुलं त्याला भरपूर प्रमाणात येतात. त्यामुळे बाहेरून फुलं घेण्याची मला कधी गरज पडत नाही. तर तरी देखील मग मी एक पावभर फुलं जी आहे तर ती घेते, जेणेकरून मग आठवडाभरच छानपैकी फुलं येतात. तर काय होतं बऱ्याच वेळा मुलं फुलं तोडतात किंवा मग खाली गळालेली फुलं असली की मग ती देवांना वाहायला नको वाटतं, म्हणून मग मी पावभर फुलं तरी आपल्या फ्रीजमध्ये ठेवतेच. तर छान अशी फुलं तोडून घेतली आणि आज हीच फुलं मला देवांना अर्पण करायची होती. तर थोड्याफार कळ्या होत्या, पण काही हरकत नाही, तीच फुलं मी देवांना अर्पण केली आणि त्यानंतर मग देवपूजा माझी पूर्ण झाली आणि मग नित्यसेवा करायची होती. तर ती करायला घेतली. त्यासोबतच आरती करायची होती आणि जवळपास सगळी कामं माझी सकाळची झाली होती. आता दुपारचा स्वयंपाक बाकी होता, तर म्हटलं मुलं वगैरे आल्यानंतर दुपारी तो स्वयंपाक करता येतो, कारण स्वयंपाक करून ठेवला की थंड होतो. तर त्यापेक्षा मग मुलं आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागलं की मग मुलांनासुद्धा गरमागरम जेवण करता येतं. तर इथे छानपैकी मी आरती करून घेतली आणि त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये धूप दीप दाखवून घेतला. कारण सकाळी सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा जेव्हा आपण असा धूप दीप दाखवून घेतो तर तेव्हा खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळी तर खूप शांतता असते, कारण मुलं घरी नसतात आणि सगळीकडे फक्त धूप दीप दरवळत असतो आणि शांतता असते. तसं तर मुलं घरी असले तरी देखील ते फार काही आवाज करत नाही, पण थोडीफार त्यांची मस्ती चालूच असते. तर त्यामुळे सकाळच्या वेळेला थोडं निवांत असतं. तर छान असा धूपदीप सगळीकडे मी घरामध्ये दाखवून घेते. गॅलरीमध्ये जे तुळशी वृंदावन आहे तर तिथेसुद्धा दाखवते. आता गॅलरी जरी पूर्ण ओपन असली तरी देखील तिथे एका रूमसारखंच मी सगळं काही सामान ठेवते किंवा मग धूप दाखवायचा असेल, पूजा वगैरे करायची असेल तर मी ती तिथे करतेच, कारण तिथेसुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेला तर गॅलरीमध्ये बसण्यासाठी खूप भारी वाटतं आणि जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा बराच वेळ मी तिथे गॅलरीमध्ये बसते. तर आता ह्या कुंड्या आहेत तर मला वाटलं होतं की आता याच्यामध्ये आपण झाडं वगैरे हे लावून घेऊया. पण सकाळी काय होतं, नित्यसेवा करायची असते आणि आरती वगैरे तर झाली होती, देवपूजासुद्धा झाली होती. पण म्हटलं नित्यसेवा राहून जाईल, म्हणून मग ती झाडं आता मी परत तशीच ठेवली. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देका विनयी सिद्धीसी कौतुका प्रश्न करूया ते विषय चित्ते परियेचा जय जय जगे योगीश्वरा सिद्धमुनी ज्ञानसागरा पुढील चरित्र विसरावा ज्ञान होया आम्हासी उदरावेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तरिकेसी विसरावया आम्हा प्रती एकूण या शिष्य वचन संतोष करी सिद्धी आपण गुरुचरित्रकामध्ये न जाणं सांगताना झाला विस्तारे. एका शिष्या शिखामणी रिक्षा केली त्याची भोवणी, त्यावरी संतोषाने प्रसन्न झाले परियेचा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो दिजोरू, पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेचा. तया सायंदेव दिजा शिष्य गुरु बोलती वंश संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. एकूण या श्री गुरुचे वचन सायंदेव विप्र करी नमन माता ठेवणी चरणी न्यासा झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिसते नरू वेदा जरा तुझा महिमा विश्वव्यापक तुझ होती ब्रह्मा शिवमेकेशी धरला विष तुम्हानसी भक्तजन तारावया. गंगाधराचा नंदन उत्साह गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनीने विस्तारून सांगे नामकरणीचं पुढील कथेचा विस्तार हो सांगता विचित्र अपार मन करून एकाग्र एका श्रोते सकाळी हो इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनोस्य पराख्या सरसरे प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर सायनदेव प्रधान नाम चतुरोध्याय. श्री गुरुदत्तात्रार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भावारणी सुधारक आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्रकामध्ये नो एकदान धाय माझे मनो कांक्षा होत असे अंतकरणू कथामृत एकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त व्हानो हे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि निरोपे दातारा येणे परिस्थितीसी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवित चरणाची भाकी कृपा त्यावेळी शिष्य वचन ऐकुनी संतोषणी सिद्धामध्ये तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगी गुरुचरित्र विस्तारण. पुढील कथा मृतपान एका श्रोते एकचिते इति श्री गुरुचरित्रामृते विवेकसार अयचित प्रय
विप्रदैन्य हरयेथ कथा निरूपिली इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्राख्यान्ये सिद्धनामधरक संवादे विवेक साराया चित्त विप्रदैन्य हरण नाम अष्टमोध्याय श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पण तीर्थमस्तु शुभं भवतु श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता स्वामी चरित्र गाता एकदा पुनरावृत्ती चुकेल गदा त्याच्या अंती अकलमोठी आले येती रूपनाया दर्शन देती सोयीच्छेने राहती तयापुरी हाती पायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघडी दिली दाविली ख्याती झाली सर्वत्र इति स्वामी चरित्र सारामृत समत सदा भक्त परिसोद षडोषाध्याय गुढहा इति श्री स्वामी चरित्रामृते षडोषाध्याय समाप्त. शुभम भवतु. तर ही सकाळची नित्यसेवा माझी झालेली होती. आता नित्यसेवेमध्ये बऱ्यापैकी सेवा आपण करत असतो, जसं की कालभैरवाष्टक स्तोत्र असेल किंवा भूसूक्त असेल, श्रीसूक्तम असेल, आणखीन बरेचसे स्तोत्र मंत्र असतात आणि मंत्र विभागामध्ये तर भरपूर मंत्र असतात. तर त्यांचेसुद्धा आपण पठण करतो. पण मंत्र आपण पूजा करताना सुद्धा म्हणू शकतो. पण जे स्तोत्र वगैरे आहे तर ते आपण पूजेनंतर एखाद्या वेळेस असं होतं की सगळी मंत्र स्तोत्र जे आहे ते पठण करणं शक्य होत नाही. त्यावेळेस जरी माझे सगळे मंत्र स्तोत्र पठण करायचे राहून गेले तरी सुद्धा मी स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय तर रोज पठण करते. ते नाही चुकवत आणि 11 माळीसुद्धा करते. त्या आपण आपल्या नित्यसेवेमध्ये केल्याच पाहिजे. तर त्या न चुकता आपण नेहमी कराव्या. छान अशी माझी आजची देवपूजा आणि सकाळचं सगळे कामं जे आहे ती आवरून झालेली होती. सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंतचा असा सगळा रुटीन माझा रोजचा असतो. काय वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, करून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व श्री स्वामी समर्थ.